झालेले आहे आपले अंडा सँडविच। हे अंडा सँडविच बघा किती छान नरमलच्च आणि टेस्टी झालेले आहे। चला तर अंडा सँडविच करायला सुरुवात करूया। नमस्कार, ज्योती हेल्दी आर मध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण चमचमीत अंडा सँडविच करणार आहेत। हे सँडविच लहान मुलांना तर आवर्जून आवडतो, पण मोठ्यांना सुद्धा आवडतो। पण हे सँडविच आज आपण चौपाटीप्रमाणे किंवा हॉटेलप्रमाणे करणार आहेत। चला तर अंडा सँडविच करायला सुरुवात करूया। मी येथे 6 अंडे घेतलेले आहेत। सर्वात अगोदर अंडे बाउलमध्ये फोडून घेऊ। अंडे फोडून झालेले आहे। या अंड्यात 2 कांदे कट करून घालू। 4 हिरवी मिरची कट करू। 1 चम्मच लसण अद्रक पेस्ट, अर्धा चम्मच लाल मिर्च पावडर। यामध्ये हिरवी मिरची असल्यामुळे लाल मिर्च पावडर कमी घालायचे। 1 चम्मच हळद, 1 चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच चाट मसाला। चाट मसाल्याने सँडविचला छान चव येते। आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चम्मच जिरा पावडर आणि लास्ट चवीनुसार मीठ। या सर्व वस्तू अंड्यामध्ये फेटून घेऊ। या सर्व वस्तू अंड्यामध्ये 2 मिनिट फेटल्यामुळे सँडविच आपले हलके फुलके होते। आता हे मिश्रण 2 मिनिटांसाठी साइडने ठेवू। त्यानंतर गॅस ऑन करून नॉनस्टिक तवा गॅसवर ठेवायचा। गॅसची मात्र मीडियम फ्लेम ठेवायची। या तव्यावर थोडे तूप घालायचे। तूप मेल्ट होऊ देऊ। तूप मेल्ट झालेले आहे। आता पूर्ण तव्यावर हे तूप पसरून घेऊ। यावर अंड्याचे मिश्रण घालू। हे अंड्याचे मिश्रण पातळ पसरून घेऊ। यावर 2 ब्रेड लावू। आणि या ब्रेडवर थोडे तूप लावू। या ब्रेडवर आणखी थोडे अंड्याचे मिश्रण घालू आणि हे मिश्रण चम्मचने पसरून घेऊ। आता हे सँडविच पलटून घेऊ। या सँडविचवर थोडे तूप घालू आणि हे तूप पसरून घेऊ। सँडविचच्या दोन्ही साइड पलटून घेऊ। आणि 2 मिनिट कुक होऊ देऊ। सँडविचला आणखी पलटी मारू। आता हे सँडविच एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि बाकीचे असेच सँडविच करून घेऊ। आता अंडा सँडविचवर टेस्ट वाढण्यासाठी थोडा कांदा घालू, थोडी कोथिंबीर घालू आणि हिरवी मिरची, टोमॅटो सॉस आणि शेव यासोबत खाण्याची मज्जाच वेगळी। असेच माझ्या व्हिडिओप्रमाणे सँडविच करून बघा आणि कमेंट्समध्ये सांगा कसे झाले आहेत सँडविच। माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।